महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी काढलेला जो परिपत्रक आहे हा परिपत्रक बघा प्रति माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांना पाठवलेले पत्र आहे। त्याचा विषय असे बघा, जनगणना व BLOचे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकात करण्याबाबत। आता हे परिपत्रक काढलेले आहे महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयामध्ये संचालक साहेब माननीय शरद गोसाई साहेब शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेले हे परिपत्रक आहे। याचा अर्थ आपण व्यवस्थित या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊया। हे पत्र महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना म्हणजे मंत्रालय मुंबई पाठवले असून त्याचा मुख्य अर्थ खालीलप्रमाणे आहे। विषय काय बघा या ठिकाणी, विषय जनगणना सेन्सेस आणि BLO मतदार यादी निवडणूक विषयक काम करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद त्यांच्या सर्व्हिस बुकात करण्याबाबत। पत्रातील महत्त्वाचे मुद्दे: शिक्षकाची मागणी आणि तक्रार। मे महिन्याच्या किंवा इतर हक्काच्या सुट्ट्यामध्ये उन्हाळी किंवा हिवाळी शिक्षकांकडून जनगणना आणि BLOची कामे करून घेतली जातात। नियमावलीमध्ये 1980 नुसार सुट्टीच्या काळात काम केलेल्या शिक्षकांना अर्जित रजा मिळण्याचा अधिकार असतो, मात्र अनेक शाळांमध्ये याची नोंद शिक्षकांच्या सर्व्हिस बुकात घेतली जात नाही आणि त्यांना रजेचा लाभ दिला जात नाही, अशी या ठिकाणी संघटनेकडून मागणी झालेली आहे। अर्जित रजेची नोंद करण्यात यावी म्हणून नियमाचा संदर्भ: सुट्टीच्या काळात जितके दिवस काम केले आहे त्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या खात्यात अर्जित रजा जमा होणे व त्यांची नोंद सर्व्हिस बुकात होणे अनिवार्य आहे। सध्याची स्थिती अशी आहे बघा, हा विषय शासकीय धोरणात्मक असल्यामुळे स्वरूपाचा असल्यामुळे योग्य तो अंतिम निर्णय व पुढील कार्यवाही करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने हे प्रकरण मंत्रालय म्हणजे प्रधान सचिवाकडे सादर केले आहेत, म्हणजे महाराष्ट्र शासनाला हे परिपत्रक सादर केलेलं आहे। आता बरेच संघटनेकडून याची मागणी झाली होती की अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकात याची BLO आणि जनगणनेची ज्या उन्हाळी आणि हिवाळी सुट्टीमध्ये ज्याचं काम केलेलं आहे त्याची नोंद सर्व्हिस बुकात करण्यात यावी अशी संघटनेकडून मागणी झाली आणि त्याच अनुषंगाने माननीय संचालक साहेब यांनी महाराष्ट्र शासनाला हे पत्र पाठवलेलं आहे की योग्य त्या स्वरूपाचं या ठिकाणी मार्गदर्शन करावे आणि यानंतर बघा महाराष्ट्र शासनाचा स्वतंत्र GR निघेल आणि त्या GR नुसार योग्य ती कारवाई केली जाईल। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।